नमस्कार मंडळी. नमस्कार. तर एक दोन कमेंट आल्या होत्या की तुमचं घर दाखवा म्हणून. तर आजच्या व्हिडिओमध्ये सोनूची मम्मी तुम्हाला आमचं घर दाखवणार आहे. कोणतं पण सोनूच बाप्पा? दोन्ही पण दाखवू ना. सुरुवात जुन्या घरापासून कर. तर दाखवता येईल आपलं जुनं घर. हे बघा, हे आमचं जुनं घर आहे, विटा मातीचं. आणि हे जे नवीन घर आहे हे 2-3 वर्षापूर्वी बांधलं आम्ही गरिबीत. इथं बघा आम्ही नारळ लावलेले आहे. जेव्हा घर बांधलं तेव्हा नारळ आंबा वगैरे असं लावलेलं आहे. हा आणि याच्या पुढे वाटा वसरी आहे ना. हा, इकडं वसरी होती. म्हणजे कोणी आलं गेलं तर आपण ही साईड कशी केली इकडून हा, बसायला, तसं कोणी कोणी वसरीतच बसायचं. घरासमोर वाटा असण्याची पद्धत असते गावाकडं. तर तो वाटा होता इथं. आणि बसायची वगैरे सुविधा होती. तिथं चूल वगैरे राहायची आहे ना. हा, नाही चूल पलीकडून. चूल पलीकडून आता होती ग. पहिल्यांदा सुरुवातीला इकडूनच होती. आता मला काय माहिती, मी का सुरुवातीपासून तुमच्या घरी थोडे होते मी. तर हे जुनं घर आहे आपलं. आणि घरासमोर जागा आहे ही आपली लॉर्ड आल्टो उभी आहे. ही असं भरपूर मोकळी जागा आहे. पुढं जे दिसतोय तुम्हाला तो सिमेंटाचा रस्ता आहे. चांगली 1-2 गुंठे जागा आहे आपल्या घरासमोर आहे ना. हा, तर चाल मग दाखव आता पुढचं घर. मध्ये दाखवते ना. हा दाखव ना मध्ये. हे बघा, दिसतं का नाही काय माहिती, इकडे अंधारच आहे. दिसतंय. आज पण आम्ही चुलीवर पोळ्या ते करतो. हे जुन्या घरात आता काहीच नाही. फक्त इकडं सामान ठेवलेलं आहे. इथं भंगार सामान पसारा पुसारा काय राहतो ना, हा, बिनकामाच्या वस्तू अशा ठेवलेल्या आहे. आणि चूल पण इथं आहे. तर या चुलीवर तर इथं टोटल 3 खोल्या आहे. याला पिछोडा म्हणायचे पहिल्याला. जेव्हा आम्ही इकडे राहायचो तर इकडे आमचं सामान राहायचं भंगार बुंगार. हा, बरोबर आहे. आपण जसं सिटीना स्टोर रूम म्हणते तसं इकडे पिछोडा म्हणते. हा, तर पिछोडा होता. तर आता सगळं घरच पिछोडा झालं. हा, हे पाय हे हा पाटा आहे बघा आमचा. म्हणजे खूप जुना आहे. लगे यांची आजीचा हातचा पाटा आहे तो, आजीच्या काळातला. हा, हे वर उठा. त्याची अवस्था लय खराब झाली. हा, आता काही वाटत नाही आम्ही त्याच्यावर. कारण आळशी झाले आता लोक आहे ना, त्याच्यामुळे वाटत नाही. हे पा इकडे हे इथं परत चूल आहे पा. इथं पाणी तापवतो आम्ही सकाळी. 1 कळशी 1 हांडा काळे करून ठेवले. या पळाट्या आहे पा. हे आपण गहू पेरला होता सरकी उपटून, तर त्याला बोंड गिंड होते. बोंड म्हणजे कायऱ्या. त्याच्यामुळे कापूस बी तसाचे. आणि आंघोळीचा आडूस आहे आमचा. हा हौद आहे बघा पाण्याचा. आणि पलीकडून हौदाच्या पलीकडून आंघोळीची व्यवस्था आहे. आता इकडून बाहेरून या. हा, ते इथं अजून करतं कोणी आंघोळ आहे ना. हा, आणि हे पाठीमागं इकडं शेत आहे आमचं. हा, हे जे गावाचं दिसतंय ते आमचं शेत आहे. आणि हे दोन्ही पण जे घर आहे नवं जुनं हे शेतातच आहे. इथं बघा खूप सारी झाडी आहे. हे चिंचाचं झाड, हे गावरान शेवगा आहे बघा. हा पहिल्या काळात होता, आता हायब्रिड आले. ते झाड इतके मोठाले होत नाही. आणि गावरांचं इतकी भारी चव राहती. आता त्याला जास्त शेंगा येत नाही, पण आमच्या भाजीपुरत्या येत्या. इकडे विहीर आहे बघा. ही सामायिक विहीर आहे. याच्यात 4-5 जणांचे भावकीचे वाटे. सीताफळाची झाडं, पपई. हे इकडे बघा, हे सीताफळ सुबाबूळ वगैरे झाडं भरपूर आहे. इथं आम्ही मोटर चालू करून याच्यात पाणी भरतो या टाक्यामध्ये. आणि तिकडं बी एक हौद आहे. आता हे जे तिकडं पाईप जायले ना तिकडं. तर इथं हे घर आहे बा आपलं नवीन. एका बाजूला प्लास्टर न केलेलं, ती भावाची साईड आहे. प्लास्टर केलेली आमची आहे. आणि हे जुनं घर. तर चला आता. आणि हा जो वाटा दिसतोय हे आपलं बांधकाम बाकी आहे. अजून एका खोलीचं टॉयलेट वगैरे बांधायचं बाकी आहे. आणि हे इकडे जे दिसतंय तुम्हाला हे सरकारी आलेले माझ्या नावावर. ते सोनूच्या मम्मीच्या नावावर येईल. याच्यावर आपलं भागून जात. हे जे टॉयलेट दिसतंय ते. चला घरात दाखवा. या घरात बघा, एकच खोली आहे आता आम्हाला राहायला. कारण 4 खोल्या टोटल. एकात माझा भाऊ राहतो, एकात आम्ही राहतो. 2 खोल्या आई वडिलांना दिलेल्या आहे. तर त्याच्यात एक खोल्या आमची मालालाच राहते. त्यात हा. आम्ही माल टाकतो, कापूस वगैरे. हा, सगळं. आणि कमी पडली तर मग ही पाठीमागची बांधून घ्यायची सांगितलेली आम्हाला. तर आमची काही हिंमत लागा ना अजून, पण येईन तो एक दिवस. तर ह्या एकाच खोलीत आपला हॉल, बेडरूम आणि किचन आहे. तर चालतो किचन दाखव. हा आमचा हॉल आहे. हा जो दिसतोय स्पेस, खुर्च्या गिरच्या बास टाकेल. हा छोटासा हॉल आहे. हा, घरात जर 4-5 गेस्ट आले तर बसायची बी पांगडी होती. हा. काही पलंगावर काही खुर्चीवर असे बसते मग. आणि फक्त एवढा पलंगाचीच बेडरूम आहे. हा, बेडरूम फक्त या पलंगाचीच हा. कॉटची. चला आता मध्ये. हा, ह्या असा आडूसा केलेला आहे आपण. सोनूच्या मम्मीला इकडे जर कोणी बसला अलीकडून
तर किचन मध्ये असली ती तर काही दिसत नाही. नाही. आणि हा आता देवघर रूम आपली इकडे छोटीशी, ही देवघर रूम आहे. तर बघा आमची देवघर रूम तुम्हाला कशी वाटली, दाखवा जवळून, दाखवा ना. तर ही देवघर रूम आहे स्वामी समर्थांचा आणि सगळ्या देवाचं फोटो वगैरे. इकडे डब्बे राहते बघा माझे, इकडे डब्बे ठेवले बाजूलाच, खाली लोणच्याच्या बरण्या, वरती डब्बे, वरती पण पोटमाळीवर खूप डब्बे ठेवलेले मी. हे इकडे डब्बे ठेवले ना असे, आणि त्या सामान ठेवलेले आहे बघा. भांडे कुंडीच आहे ना. त्या कोठे आहे माझ्या. अच्छा, या आता किचन मध्ये. इकडे फ्रीज आहे. चला. आणि हे असं रॅक आहे स्टीलचं. तर हे असं रॅक आहे बघा हिचं स्टीलचं. आणि बघा इकडं हे किचन आहे. मी इकडे या असं दिसतं बघा हिचं किचन. तर चला आता तुम्हाला बाहेरचं दाखवतात इकडून. ह्या 2 रूम आहे बघा, एक भावाची आणि एक माझी. जी शिवकन्या बंद करून राहिली ती चत्रातो आम्ही. ही इथं जिन्याखाली गाडी लावायला जागा आहे. इकडे चपला ठेवतो आम्ही चपला स्टँडवर. आणि आता हे बघा ह्या 2 खोल्या दिसू राहिल्या तुम्हाला. त्या 2 खोल्यामध्ये आई वडील राहते. या खोलीला तर दरवाजा बी नाही. काय होतं ते आमची आजी राहायच्या पाहिल्या ना, तर मग यायला जायला दरवाजा उघडायला त्रास होऊ नये म्हणून बसवलं नव्हता. आता एक बसून घेऊ तिथं दरवाजा. आजी वारल्या. दारापुढं असं फुलाचं झाड आहे. तर हे असं आहे बघा आमचं घर. गरिबीत आहे का नाही सोनूची मम्मी. तर चला, कसं वाटलं तुम्हाला आमचं घर हे कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद. बाय.